तर मला आलता अंग सोडून ताप, ज्या कारणानं मला मेटीखेड्याच्या पीएचसी मध्ये यास लागलं. तर सगळ्याले राम राम, मी करण ना. सकाळी सकाळी मी आलतो किचन मध्ये, पाहतो तर मम्मी मस्त मोबाईल पाहत पाहत इकडे काम करत होती. म्हणलं आपल्याकडून तर बहिणी एक काम ढंगानं होत नाही ना, मम्मी दोन दोन एक सोबतच करते. अशी मम्मी मम्मी आहे, तिची बराबरी करणं काही होत नाही. आता मला काय, मला तर हिंडाचंच काम राहते. पण माझ्या गाडीचा सेल्फ काही लागत नाही आणि किक मारायचा तर बहीण मला पहिलेच त्रास येते. पण आता काय करता, हिंडण्या फिरण्यात असतं मजा आहे. त्याच्यासाठी तेवढं ते ऍडजस्ट करावंच लागन. आता पहिले तर मला गाडीमध्ये पेट्रोल टाकणे होतं, मग मी येऊन गेलो इथं पेट्रोल पंपावर, गपकन मग 100चं पेट्रोल टाकलं आणि इकडे दुकानामध्ये येऊन गेलो सामान घ्यायला. तसं तर मला आज बहीण बँकेमध्ये काम होतं, पण बँक काही अजून उघडलीच नव्हती. मग म्हणलं जाऊ दे, जेव्हा उघडन तेव्हा पाहू. तशी आज जोडवामध्ये लई शांती होती, कारण तर कोणाचा आवाजच नव्हता. आता आवाज राहीन तरी कसा, बहिण्या कडक उनी ना लोकांची तोंडच बंद करून ठेवली आहे. आता मी पप्पा सोबत चाललो होतो आज मेटीखेडा, कारण तर त्याच्या पायाला जखम झाली आहे, त्याला घ्यायचं होतं टीटीचं इंजेक्शन. आता म्हणसान मी काय चाललो, तर माय काम आहे फिरणं, कारण तर मी तसाही रिकामाच राहतो. आता मी या आरोग्य केंद्राकडे किती वर्षाच्या काठी चाललो आणि किती नाही का बा, पण काही म्हणा इथं जायचा रोड एकदम आयकॉनिकच आहे. एकच वेळा बांधला गेला असन तेव्हाचा आताही टिकूनच राहिला. मजाक नाही, ह्या रोडनं जास्ती लोक तर इकडे पैदलच येत असन. पण काही म्हणा ह्या पीएचसी ची डिमांड बहुत आहे. बाहेर एवढ्या चपला पाहून असतं समजते अंदर गर्दी किती असन म्हणून. एक तर इथे 1 रुपया बी नाही लागत इलाज झाले, म्हणूनच तर सारे लोक इथंच येते. आता सरकारी होय तर सरकारी होय, इकडे आता पप्पा इंजेक्शन घेते तोपर्यंत म्हणलं बाहेरचा बी एरिया पाहूनच घ्यावं. आता ह्या एरिया दिवसा जेवढा शांत आणि सुंदर दिसून राहिला, रात्री तेवढाच भयानक दिसत असन, कारण त्याच्या आजूबाजूला ना वस्ती दिसून राहिली ना वावर दिसून राहिले. बाकी आता पप्पा सोबत वापस घरी आलो तर आजही पावसाचं वातावरण झालं, पण पाण्यानं बहीण आजही चाटत दिली. तर चला मग आता आजच्यासाठी ते एवढंच, भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.